यावर्षी नवीन निर्णय तुम्ही घेतला, काय नेमका निर्णय? मी आत्ताच सांगितलं, नवीन निर्णय घेण्यामागचं कारण दोन गोष्टी आहेत. एकतर खगोलशास्त्राच्या दृष्टीने ग्रहणाचं वातावरण आहे आणि धार्मिक दृष्टीने बघायचं झालं तरी सुद्धा ग्रहणाचं महत्व खूप आहे. 6 डिसेंबरला विसर्जन मिरवणूक चालू होतीये. 7 तारखेला म्हणजे गेली अनेक वर्षापासून दुसऱ्या दिवशी 2:30, 3, 4 वाजेपर्यंत मिरवणुका चालतात. परंतु ग्रहणाचं वातावरण असल्यामुळं आपल्या घरातील गणपती किंवा आपल्या घरातल्या देवघरातले देव, सगळ्या मंदिरांमधले देव ह्या ग्रहण काळामध्ये जेव्हा वेद काळ चालू होतो 12:37 त्यावेळेला झाकण्याची गेली अनेक वर्षाची धार्मिक परंपरा आहे. ती परंपरा खंडित होऊ नये म्हणून 12च्या आत सर्वच गणपतींचं विसर्जन पूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. आणि एवढ्याच कारणासाठी आम्ही या वर्षीपासून दरवर्षी मानाच्या 5 गणपतींच्या मागे जे आमच्या इथूनच मंडईतनं पुढे जातात टिळक पुतळ्यापासून त्यांच्या मागोमाग आम्ही त्वरितच सगळे सहभागी त्यात होणार आहोत. जे ढोल पथक आहे त्याबाबत काय निर्णय झालाय का? किती पथक? नाही, ढोल पथकाचं आता काय झालं, ढोल पथकाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आणि मिरवणूक लवकर संपवायची असेल तर इतर मंडळांच्या भावनांचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी ढोल पथकाची संख्या किती कमी करता येईल याचा आम्ही सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. आणि तुम्हाला दिसेलच निश्चितपणे ढोल पथकाची संख्या कमी असेल. प्रत्येक गणपती मंडळांना आम्ही विनंती करतोय, मानाच्या गणपतींना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी आपला ताफा, आपलं सगळं ढोल पथक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मल्लखांब वगैरे काय काय ताफे असतात ते कमी करावेत, जेणेकरून इतर मंडळांना वेळेपूर्वी विसर्जन करता आलं पाहिजे. आमच्या विसर्जनाला लवकर घेण्याचं दुसरं कारण मी मगाशी सांगितलं की गेली कोरोना नंतर गेली 3, 3.5, 4 वर्ष आम्ही बरोबर 7 वाजता संध्याकाळी विसर्जनाला तयार असतो. मंडळाच्या गणपतीची आरती करून आमचा रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायला तयार असतो. पोलिसांकडनं आम्हाला विविध अधिकाऱ्यांकडनं फोन येतात की तुमच्यासाठी मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर निघा. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आम्ही 7 वाजता दरवर्षी निघतो. पण गेली 3 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की त्यांनी फोन करून सुद्धा निघाल्यानंतर आम्हाला 8-8, 9-9 तास पुढे मार्ग मिळत नाही. त्यामुळे एकाच जागेवर थांबावं लागतं. लक्ष्मी रोडला अनेक धार्मिकतेने लोक येत असतात. पुणे शहरातच नव्हे तर देशातून लोक येत असतात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आमचे गणपती जेव्हा लक्ष्मी रोडला लागतात लोक नम्रपणे आणि धार्मिकतेने दोन्ही हात जोडून गणपतीचं दर्शन घेतात आणि आपापल्या घरी मार्गस्थ होतात. तर त्यांचा पण हिरमोड होऊ नये, त्यांची पण नाराजी होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी लवकर गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा एक ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? आणि खरं तर आपण जर पाहिलं तर याचं जे नियोजन असतं मिरवणुकीचं तर बहुरंगारीचं नियोजन कसं असणार आहे? मंडई गणपतीच्या अगोदर तुम्ही निघणार की नंतर? नाही, ही जी निर्णय घेतली आहे त्याचा ऑलरेडी. दादा काय सांगाल, यावर्षी ऐतिहासिक निर्णय घेतला, मानाच्या गणपतीच्या पाठीमाग आपला आता भाऊसाहेब रंगारी आणि मंडई गणपती असणार आहे. 100% तुम्ही पाहिलं 7 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे, 7ला ग्रहण आहे. ग्रहणच्या वेळी 12:37 का 12:33 ग्रहण असतो म्हणून ग्रहणाला आपण आपले देव झाकून ठेवतो आणि ग्रहणच्या वेळी देव मिरवणुकीत असणं हे योग्य नाही. लवकरात लवकर पुणे शहरचं मिरवणूक संपवावी म्हणून आम्ही दोन्ही मंडळांनी एकत्र बैठक घेऊन आमचे कार्यकर्ते असतील, सभासद असतील, विश्वस्त एकत्र येऊन आम्ही हे निर्णय घेतला आहे की ह्या वर्षीपासून दरवर्षी मानाचा 5वा गणपती टिळक पुतळ्यावरनं मार्गस्थ झाल्यावर त्याच्या पाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई ही मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार. या निर्णयाचा काय फायदा होईल या सगळ्या? मला वाटतं या निर्णयाचा फायदा एवढाच होईल की पुण्यातला गणेश उत्सव आणि पुण्यातलं विसर्जन हे लवकरात लवकर संपेल. लोकशाही मराठी ऐका, पहा.
जागरूक रहा.